नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भातली पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 कधी मिळणार, शेतकऱ्यांना रक्कम कशी मिळणार आणि कधीपर्यंत मिळणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी नव्या खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त आहेत, पण मागील हंगामातील नुकसान भरपाईचे पैसे अद्याप हाती आलेले नाहीत। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या हजारो शेतकऱ्यांना ही प्रतीक्षा त्रासदायक ठरत आहे। या योजनेची कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। शेतकरी मित्रांनो, PMFBY ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे, जे अतिवृष्टी, दुष्काळ किंवा कीड रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देते। सरकारने सुरू केलेल्या या योजनेत शेतकरी केवळ 1 रुपयात पीक विमा काढू शकतात, जेणेकरून नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढता येईल। योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना संरक्षण देऊन शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे। मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडथळे येत आहेत। 2024 आणि 25 खरीप हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात फक्त 11,607 शेतकऱ्यांनी भाग घेतला, ज्यामुळे 3,505.9 हेक्टर क्षेत्र विम्याखाली आले। हे आकडे मागील वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहेत, ज्यात 86,704 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता। यामागे कारण आहे अनियमित मान्सून आणि दावे मूल्यांकनातील बदल, अनियमित हवामान आणि धोरणातील बदलांचा परिणाम। मागील हंगामात सततच्या आणि अनियमित पावसामुळे भात, सोयाबीन आणि ज्वारीसारख्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान नोंदवले, पण भरपाई प्रक्रिया अतिशय संथ आहे। 2023 आणि 24 मध्ये विम्यात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ 2,732 जणांना पात्र ठरवण्यात आले आणि त्यांना एकूण 68.94 लाख रुपये मिळाले। हे काही प्रमाण दिलासा देणारे असले तरी एकूण समस्या अधोरेखित करते। सर्व पात्र दाव्यांची प्रक्रिया वेळेवर होत नाही। या विलंबाचे मुख्य कारण आहे विमा कंपन्यांनी मूल्यांकन निकषात केलेला बदल। पूर्वी वैयक्तिक शेत स्तरावर पंचनामे करून भरपाई दिली जायची, आता मात्र महसूल मंडळ स्तरावर सरासरी नुकसान गृहीत धरले जाते, ज्यामुळे स्थानिक हवामानातील फरक असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान होते। हवामान बदलामुळे पावसाचा लहरीपणा वाढला आहे। एका गावात अतिवृष्टी तर शेजारच्या गावात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, यामुळे वैयक्तिक मूल्यांकन पद्धत शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरली असती। शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? मित्रांनो, कोल्हापूर कृषी विभागाचे उपसंचालक नामदेव परीट यांच्या मते नवीन दाव्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे। ते म्हणतात की या महिन्याच्या अखेरीस पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल। हे आश्वासन काही प्रमाणात दिलासा देणारे आहे, पण अनेकांसाठी ते उशिराचे ठरत आहे, विशेषतः नव्या हंगामाच्या तयारीसाठी। शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? मित्रांनो, कोल्हापूर कृषी विभागाचे उपसंचालक नामदेव परीट यांच्या मते नवीन दाव्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे। ते म्हणतात की या महिन्याच्या अखेरीस पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल। हे आश्वासन काही प्रमाणात दिलासा देणारे आहे, पण अनेकांसाठी ते उशिराचे ठरत आहे, विशेषतः नव्या हंगामाच्या तयारीसाठी। शेतकरी वैयक्तिक मूल्यांकन पद्धतीला परत आणण्याची आणि भरपाई प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याची मागणी करत आहेत। दरम्यान प्रश्न कायम आहे, हे विलंब आणखी किती शेतकऱ्यांना विम्यापासून दूर नेतील आणि त्यांना मोठ्या जोखमीत टाकतील? पीक विमा योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी टिप्स। मित्रांनो, PMFBY सारख्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी शेतकरी खालील गोष्टी करू शकतात। हंगामाच्या सुरुवातीला नोंदणी करा, शेवटच्या क्षणाची गर्दी टाळा, पिकांच्या पेरणी, हवामान प्रभाव आणि नुकसानीची सविस्तर नोंद ठेवा, स्थानिक कृषी कार्यालय किंवा ॲप्सद्वारे धोरणातील बदलांबाबत अपडेट राहा, अनियमित हवामानाच्या जोखमी कमी करण्यासाठी पिकांची विविधता आणा। शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे विम्याद्वारे वेळेवर मदत मिळणे आवश्यक आहे। कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची प्रतीक्षा ही केवळ आर्थिक समस्या नाही, तर व्यवस्थेतील आव्हानांविरुद्धच्या धैर्याची परीक्षा आहे। तुम्हालाही अशा समस्या असतील तर तुमचा जिल्हा आणि कृषी विभागाशी संपर्क साधा। तर मित्रांनो, अशा प्रकारे या खरीप पीक विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधू शकता। अपेक्षा करतो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।